आणि पहा म्हणले माझं मागणंच हे म्हणले त्या ठिकाणी उत्तम असो अधम असो किंवा नीच माणूस असो म्हणजे दुष्ट असो दुष्कृत्य करणारा सुद्धा असो सगळ्यांचा या नामानं उद्धार झाला पाहिजे आणि हेच माझं मागणं आहे हनुमंतराया प्रभू रामरायाला बोलतात वेद शास्त्रे अधिकारता ज्याचे नाही तत्वता ज्याचे नाम द्यावे रघुनाथा उद्धारता श्रीरामे. आणि पहा या ठिकाणी सांगतात की बऱ्याचशा काळात माग असा इतिहास आहे की बऱ्याच लोकांना वेदाचं अध्ययन करण्यासाठी मज्जाव करण्यात येत होता किंवा बऱ्याच लोकांना म्हणले वेद वाचण्यासाठी मिळत नव्हते किंवा मोठमोठी याग यज्ञ त्या ठिकाणी करण्यासाठी बऱ्याच लोकांना त्या ठिकाणी जमत नाही शक्य होत नाही किंवा त्या ठिकाणी म्हणले प्रत्येकाला म्हणले सगळंच साध्य होईल असं काही नाही म्हणून सर्वांसाठी फक्त एकच नाम सर्वांना म्हणले नाम घेता आलं पाहिजे आणि सर्वांचा उद्धार फक्त नामानं झाला पाहिजे हेही माझं मागणं आहे प्रभू रामरायाला हनुमंतराया बोलतात स्त्री शूद्रादी रे केवळा निश्चयोनिचे चांडाळ महापतीत मंगळ नामे सकळ उद्धरिते. आणि पहा म्हणले या ठिकाणी नामे तिन्ही लोक उद्धरतील या ठिकाणी म्हणले नामानं म्हणले नुसते स्त्रियाच नाही तर म्हणले या ठिकाणी अमंगळ लोक असो चांडाळ असो दुष्कर्म करणारे असो दुष्ट असो दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांचाही म्हणले नामामुळे उद्धार झाला पाहिजे आणि हेच माझं मागणे हनुमंतराया जगाच्या उद्धारासाठी ते मागतात. जे एक वाल जपती नामा ते करावे ते निष्कामा जे नाम ऐकती प्रेम सर्व उत्तम करावे ते. आणि या ठिकाणी बघा हनुमंतानं केवढी या ठिकाणी सवलत दिली म्हणले आयुष्यामध्ये माणसाने एकदा जरी म्हणले प्रभू रामराया तुझं जर चिंतन केलं तुझं जर नामस्मरण केलं तरी सुद्धा त्याचा म्हणले काम निष्काम झाला पाहिजे त्याचा त्या ठिकाणी उद्धार झाला पाहिजे जे नित्य जे नाम म्हणजे नामाचा जे जप करतात त्याच्यात म्हणले देव जवळच असतो नित्य नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी असा म्हणले नित्य नित्य स्मरण करणाऱ्याचं तर म्हणले त्याच्या जवळच तू असतोस असा म्हणले या ठिकाणी सगळ्याच लोकांचा उद्धार झाला पाहिजे आणि सगळ्यांची या ठिकाणी उद्धार करण्याची शक्ती उद्धार करण्याचा विचार फक्त संतात असतात म्हणून या ठिकाणी जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी या ठिकाणी हनुमंताला जेही मागायचं ते आपल्या स्वतःसाठी मागता आलं असतं पण सगळ्या जगाचा उद्धार झाला पाहिजे सगळ्या जगाचा त्या ठिकाणी नामानं उद्धार होतो म्हणून प्रभू रामरायाला हनुमंताचं मागणं सर्वांच्या कल्याणासाठी आहे. श्रोत्या भक्त्याचे देखून संतोष पावे ज्याचे मना त्याहे पावावे कल्याण रघुनंदन निज कृपा. आणि पहा म्हणले प्रभू रामराया तुझी कृपा कोणावर आता जे वाचक आहे सूचक आहे म्हणजे श्रोते आहेत या श्रोत्यांचं सुद्धा श्रोते जरी आवडले किंवा श्रोत्यांचं त्या ठिकाणी समाधान वाटले किंवा काय सुंदर या ठिकाणी रामरायाची कथा सांगतात एवढं जरी तुमच्या मनामध्ये आलं तरी तुमचा त्या ठिकाणी उद्धार होईल किंवा या श्रोत्यांनी बघा काय सुंदर या ठिकाणी श्रोते आहेत या ठिकाणी रामकथा ऐकतात तरी सुद्धा त्यांचा या ठिकाणी उद्धार होणार आहे म्हणजे या ठिकाणी श्रोता असो की वक्ता असो दोघांना त्या ठिकाणी समान या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे किंवा समान त्याचं फल प्राप्त झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी श्रवण भक्ती जी समजा आम्ही सांगतो ही आमची वाचनातून या ठिकाणी सांगायला पण तुमची जी श्रवण करण्याची भक्ती हिला सुद्धा श्रेष्ठ या ठिकाणी महत्व आहे म्हणून नाम घेणारा भी आणि नाम ऐकणारा भी म्हणजे दोघांचाही या ठिकाणी उद्धार झाला पाहिजे असं या ठिकाणी माझं मागणं प्रभू रामरायाला आहे. नामधारका ते निर्वसते द्वेषिती त्रासिती उपहासते नाना अपवाद घालते
उपद्रविते दुष्टत्वे. अरे देवा एवढंच नाही म्हणले, जे म्हणले असं त्या ठिकाणी रामकथा सांगतात, जे म्हणले हरिकीर्तन करतात आणि त्यांना त्रास देणारे. बघा किती मोठा उद्धार या ठिकाणी हनुमंतानं मागितलं. जे लोक म्हणले या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करतात, त्यांच्या लोक जे टिंगला करतात, त्यांचा सुद्धा उद्धार या ठिकाणी झाला पाहिजे. त्यांना त्रास देणारे या ठिकाणी उद्धारून गेले पाहिजेत. आणि अशी जेव्हा माणसाच्या मनामध्ये भावना असती, तोच खरा भगवंत असतो, तोच खरा संत असतो. फक्त संतच अशा दृष्टीनं पाहतात, कारण संताला त्या ठिकाणी दुष्ट दिसत नाही, त्या ठिकाणी त्रास देणारा दिसत नाही, सर्वांमध्ये भगवंताचा वास दिसतो. जसं आपण महाभारतामध्ये ऐकतो की धर्माला सांगितलं होतं या ठिकाणी एखादा दुष्ट दिसतो का, ते एकही दुष्ट दिसला नाही, कारण जशी ज्याची अंतर्वृत्ती तैसेची ते देखती. आपण शक्तीमध्ये सुद्धा ऐकलं, हनुमंताला काळ नेमी मधला तो राक्षस दिसला नाही, कारण हनुमंत त्या ठिकाणी शुद्ध मनाचा होता, म्हणून त्या ठिकाणी साधू दिसला. असं या ठिकाणी महाराजांनी सुंदर सांगितलं होतं की आपल्यावरून जग ओळखायचं. जग कसं आहे, चांगलंय याचा अर्थ तुम्ही चांगले आहात, जग बिघडले याचा अर्थ तुम्ही बिघडले. म्हणजे जशी अंतर्वृत्ती तसं त्या ठिकाणी या ठिकाणी हनुमंतराय प्रभू रामचंद्राला सांगतात, सर्वांचा उद्धार झाला पाहिजे असं तुझं नाम. त्याची जावणी दुष्ट व्रते शुद्ध निर्विकल्पा स्थिते पावनी आणि ते श्री रघुपते उद्धरावे. आणि प्रभू रामराया म्हणले, जे त्या ठिकाणी त्रास देतात, जे त्या ठिकाणी काही बोलतात, अशा लोकांना म्हणले तसं बोलणं येऊ नये याची सुबुद्धी तुझ्या नामानं द्यावी. त्या लोकांनी पुन्हा त्याचा पश्चाताप व्हावा आणि पुन्हा त्यांनी तुझं नामस्मरण करावं आणि त्यांचा उद्धार व्हावा, असं माझं मागणं आहे. हनुमंतराया बोलू लागले. विकल्पाचा हा विकल्प तोडे अधर्माचे दौराते मोडे संदेहाचा संदेह पेढे निज प्रोढे रे श्रीरामा. आणि प्रभू रामराया तुझ्या नामाची प्रौढी एवढी मोठी आहे म्हणले, त्या ठिकाणी विकल्पाचा विकल्प सुद्धा गेला पाहिजे. माणसाच्या मनात शंकाच नसली पाहिजे, माणसाच्या मनात म्हणले संशय नसला पाहिजे, आणि ते त्याचं सगळं त्या ठिकाणी त्या नामाने गेलं पाहिजे. त्या सर्वांचा त्या ठिकाणी उद्धार झाला पाहिजे. माणसाच्या मनात वाईट विचारच नाही आले पाहिजे. असं तुझ्या नामाचं सामर्थ्य आणि सर्वांचा उद्धार झाला पाहिजे, हेच माझं मागणं हनुमंत मागतात. सकाळ जन स्वानंद मग्ना सकाळ जन संकल्प निर्सोन नामे करावे सुख संपान हेचे वरदान श्रीरामा. आणि प्रभू रामराया मला हेच वरदान पाहिजे की या ठिकाणी म्हणले सगळ्यांचंच त्या ठिकाणी उद्धार झाला पाहिजे. आमच्या माऊलीनं सांगितलेलं आहे पसायदानामध्ये, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांची. सगळ्या विश्वातल्या माणसांचे म्हणले मित्रासारखे संबंध पाहिजेत, मित्र भावनेसारखे त्या ठिकाणी सगळ्यांनी वागलं पाहिजे. मग त्याच्यातले म्हणले खळ असो म्हणजे वाईट असो दुष्ट असो, त्या लोकांमध्ये आपल्याला आपला मित्र दिसला पाहिजे. अशी आपली जेव्हा भावना होईल तेव्हा म्हणले आपलं त्या ठिकाणी खरा उद्धार किंवा आपण त्या ठिकाणी खरी संताची पदवी आपल्या मनामध्ये येईल. असं त्या ठिकाणी हनुमंताने प्रभू रामचंद्राला असंच मागितले की माझ्यासाठी काहीच नको देवा, या सर्वांचा उद्धार झाला पाहिजे असं कर. जे जपहेन तपोहेन व्रता पुराण श्रवण दान विहेन योगा यागाचे ताटान काय साधन जाणते ना. आणि या ठिकाणी म्हणले काही लोक असे आहेत म्हणले, काही लोकांकडून धर्म घडत नाही. काही लोकांना इच्छा असते आपल्याला या ठिकाणी कथा लावायची, परंतु ते कथा जाणत नाहीत, कथेचं त्या ठिकाणी लावू शकत नाहीत, मोठं दान करू शकत नाहीत, मोठा यज्ञ करू शकत नाही, त्यांची त्या ठिकाणी कुवत नसते. अशा लोकांनाही म्हणले या ठिकाणी त्यांचाही उद्धार झाला पाहिजे. फरक कारण त्यांच्या मनामध्ये जरी आली ती भावना तरी त्याचा तुला भेटला पाहिजेत आणि तुला त्याचं अंतर्मन कळून आलं पाहिजे की याच्या मनामध्ये याची इच्छा आहे, मनातून सद्भाव पाहिजे. त्या ठिकाणी म्हणतात ना, त्या ठिकाणी शबरी मातेनं बोर चारले,
पण त्या बोरामध्ये तिचा भाव होता म्हणून स्वतः प्रभू परमात्मा तिथं गेले आणि ते बोर ते आवडीनं खाल्ले. आणि अशा पद्धतीने म्हणले ज्याचा मनातून नुसता भाव आहे तरी त्याच्या इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत प्रभू, असं मला मागणं पाहिजे. हनुमंतराया मागतात. सत्संगाचे नेन ते सुख वा वा. वैर्याचा गंध निशंका सर्वनाचे न देखते मुख ते सकळे का उद्धरावे. आणि पहा म्हणले या ठिकाणी संताच्या संगतीचा त्याला म्हणले वासच नाही. कधी संतच पाहिले नाही, कधी कथाच ऐकली नाही, कधी म्हणले राम नामस्मरण केलं नाही, कधी म्हणले देवाचं एखादं देऊळ सुद्धा पाहिलं नाही. अशा सुद्धा माणसाचा उद्धारच झाला पाहिजे. त्याच्या कानी कुठूनही ते शब्द पडले तरी त्याचा म्हणले त्या ठिकाणी उद्धार झाला पाहिजे. संताच्या संगतीत आल्यानंतर जसं म्हणले सगळे संताच्या संगतीत म्हणले सर्वांचा उद्धार होतो, असं म्हणले सर्वांना त्या ठिकाणी उद्धार झाला पाहिजे, असं माझं मागणं आहे. हनुमंतराया प्रभू रामरायाला बोलला. संसार रोगाते दुरोधार पाप भोगाचे यातना घोर पिले जेते जेवा मात्रा भोगिती अघोरा निश्चयोने. आता म्हणले जे लोक काही संसारामध्ये असतात, नुसत्या साधूलाच प्राप्ती झाली नाही पाहिजे देवा तुझी, संसार करूनही परमार्थ करणारे खूप लोक आहेत. त्यांना म्हणले त्या संसारातून सुद्धा मुक्ती मिळाली पाहिजे, त्यातून सुद्धा म्हणले त्यांचा उद्धार झाला पाहिजे, त्यातून म्हणले त्यांना अनंत योनी जे भोगतात म्हणले 84 लाख योनी भोगावे लागतात, तेव्हा माणसाचा पुन्हा दुसरा जन्म येतो. तर या जन्म मरणातून त्या चक्रातूनच त्याचा म्हणले या ठिकाणी त्याला जन्म नाही, मरण नाही, आणि फक्त सत्य लोकाच्या ठिकाणी किंवा तुझ्या पायाच्या ठिकाणी त्यांना जागा मिळाली पाहिजे. असा उद्धार या नामान झाला पाहिजे, आणि तेच माझं मागणे हनुमंतराया मागू. याचे राम नाम स्मसारा देवणे उपचारावे सत्वरात मोडोने भवरोगाचा तारात नित्याक्षर करावे. आणि त्या म्हणले अशा संसारात रमलेल्या माणसांना त्या ठिकाणी म्हणले तुझ्या नामाचा त्या ठिकाणी 2 अक्षरी जो नाम आहे तुझं राम, या राम नामाचा त्या ठिकाणी उपचार व्हायला पाहिजे, त्यांचा त्यातून उद्धार व्हायला पाहिजे, असं माझं मागणं आहे. हनुमंतराया मागू लागले. निरसोने यार द्वेष द्वेंदान करावे निर्विकल्प शुद्धान भोगावा यार प्रमानंद सदानंद श्री रामे. आणि पहा म्हणले या जगात कोणीच दुःखी नाही राहिलं पाहिजे, प्रत्येकाच्या मनामध्ये आनंद पाहिजे. आनंद नाही या ठिकाणी स्वानंद सांगतात नाथ बाबा. म्हणजे प्रत्येकाच्या मनात आनंद, कोणाच्याच मनात दुःख नाही, कोणीच त्या ठिकाणी वैर भावनेनं वागणार नाही, कोणाच्याच मनात म्हणले दुष्ट विचार येणार नाहीत. म्हणून तर ते रामराज्य असते. झाले रामराज्य काय उणे आमास, या ठिकाणी कोणालाच उणे नाही, सगळ्यांना समान अधिकार, सगळेच समान, सगळ्याच कल्याण असो. या ठिकाणी माऊली पसायदान तेच मागतात, सगळ्या विश्वासाठी पसायदान मागतात. आता विश्वात्मके देवे येणे वागेतले तो साहेब, सगळ्या विश्वाला किंवा सर्व विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची सुंदर स्थिर तूची चराचर. अशा पद्धतीने म्हणले सर्व विश्वाचं कल्याण झालं पाहिजे, सर्व विश्वामध्ये कोणीच त्या ठिकाणी दुःखी राहिलं नाही पाहिजे, सर्वांचं कल्याण झालं पाहिजे, असं माझं मागणं आहे. हनुमंतराया रामचंद्राला मागू लागले. विश्वावघे सुखा संपन्ना सदावे असावे स्वानंद मग्न हेचे द्यावे वरदान म्हणून लोटांगण घातले. हे विश्वची माझे घर या प्रमाणे म्हणले सगळ्या विश्व कुटुंबाला या ठिकाणी सुख समृद्धी लाभावी, सर्वांचा उद्धार व्हावा, सर्वांना त्या ठिकाणी स्वानंद मिळावा आणि सर्वांना या ठिकाणी आनंदी सुख समाधानानं राहावेत, हेच माझं मागणं आहे. हेच मला वरदान हवे प्रभू रामचंद्रा. हनुमंतराया वरदान मागू लागले. ऐकोणी हनुम्याचे वरदान सकळ झाले आनंद मग्न
हनुम्याने संध फेरीला पूर्ण दीन जना उदारेले. आणि हनुमंतराया प्रभू रामचंद्राला जेव्हा आपलं मागणं सांगतात की मला काय पाहिजे वरदान, आणि ते वरदान मागत असताना सगळेच त्या ठिकाणी देव असतील, ऋषी असतील, सगळं त्या ठिकाणी त्रिभुवन ऐकू लागले की आता हनुमंत प्रभू रामचंद्राला काय मागतात. सगळ्यांना आनंद वाटला. म्हणले यानं फक्त याच्यासाठी मागितलं नाही. आता कलियुगातले माणसं म्हणले असते मला एक गाडी द्या, मला एक घोडी द्या, मला बंगला द्या, मलाच सगळं द्या, बाकी कोणाला नसलं तरी चालत. पण या ठिकाणी माझ्या हनुमंतानं सगळ्या विश्वाचं कल्याण होईल असं त्या ठिकाणी मागितलं. सगळ्या दीन जनांचा म्हणले दुष्ट विचार असणाऱ्या लोकांना या ठिकाणी त्यांचा समावेश त्यामध्ये केला, आणि म्हणून सर्वांना त्या ठिकाणी आनंद झालेला आहे. श्रीरामाचे प्रसन्नता हनुमंते बाणले तत्वाता विश्व उधारिले सर्वाता श्री रघुनाथाचे निद्रामे. आणि पहा या ठिकाणी म्हणले हनुमंतानं काय केलं, सगळ्याच विश्वाची या ठिकाणी मागणी मागितली, सगळ्यांना सुखी केलं. स्वतः तर सुखी झालाच झाला. सगळं त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी रामकथा असेल त्या त्या ठिकाणी अधिष्ठान हनुमंतानं मागितलं, आणि त्याबरोबरच सर्व जगाचा किंवा सगळ्या त्रिभुवनाचा, सगळ्या ब्रह्मांडाचा त्या ठिकाणी उद्धार होईल असं या ठिकाणी सर्वांसाठीच मागणं मागितलं असं सर्वजण बोलू लागले. म्हणून या देवदानावा यक्ष किन्नर गंधर्वा सिद्ध चारणादिस्रावा पन्नगमानवधे करून. आणि पहा मग त्या ठिकाणी म्हणले देव असतील, दानव असतील, गंधर्व, सिद्ध, चारण सगळेच त्या ठिकाणी हनुमंताला त्या ठिकाणी वाहवा करू लागले. काय हनुमंतानं मागणं मागितलं म्हणले या ठिकाणी सर्वांचं कल्याण त्यातून झालं पाहिजे असं मागणं मागितलं असं या ठिकाणी सांगितलं. चर भोचरा जलचरा बेबेचना देने चाचरा नामेग्राजते वानरा जय जयकार प्रबलतला. आणि पहा हनुमंतानं असं प्रभू रामरायाकडे आपलं मागणं, आपलं वरदान असं मागितल्यानंतर जलचर म्हणजे पाण्यात राहणारे, खेचर जमिनीवर राहणारे या ठिकाणी म्हणजे जलचर, भूचर सगळेच त्या ठिकाणी, विभीषण असो किंवा म्हणले निशाचर म्हणजे राक्षस असो, सगळ्यांनी त्या ठिकाणी प्रभू रामरायाच्या नावाचा गजर केला, हनुमंताचा त्या ठिकाणी गजर केला की काय म्हणले या ठिकाणी भक्तानं वरदान मागितलं, सगळ्यांना आनंद झालेला आहे. तुझे ना मेरे साचारा म्या उद्धरा चराचरा हनुम्याने मागताय सावरा पूर्ण चराचर सुखमया. आणि पहा हनुमंतानं काय केलं तर चराचर, चर म्हणजे सजीव आणि अचर म्हणजे निर्जीव, या ठिकाणी सगळ्यांचंच त्या ठिकाणी उद्धार करण्याचं सामर्थ्य किंवा उद्धार करण्याचं वरदान हनुमंतानं मागितल्यामुळं सगळं चराचर त्या ठिकाणी सुखमय झालं. सगळ्यांनाच वाटू लागलं आपल्याला आता हनुमंताला माग म्हणालेत प्रभू रामराया, पण आपल्याला थोडी संधी भेटणारी काही घ्यायची, पण हनुमंतानं सगळ्यासाठीच मागितल्यामुळं सगळं चराचर त्या ठिकाणी आनंदीमय सुखमय झालेलं. बहुकाळ प्राण वाचणे म्या मागितले याचे कारणे आयसे मागता वायू नंदने श्री रघुनंदने अंगीकारिले. आणि या ठिकाणी म्हणले मला तुझ्या नामाची आवड आहे, तुझं नाम म्हणले माझ्या कानामध्ये सतत असावं किंवा म्हणले माझ्या मुखातून तुझ्याच नामाचा महिमा वर्णिला जावा, म्हणून मी एवढं मोठं आयुष्य मागितलं. हनुमंतानं केवढं आयुष्य मागितलं, जोपर्यंत या त्रिभुवनात म्हणले कोणत्याही ठिकाणी रामकथा चालू असेल त्या ठिकाणी मी तिथं हजर असायला पाहिजे. किती आयुष्य, आता किती दिवस झाले रामाला,
द्वापार युग, त्रेता युग, आता या ठिकाणी म्हणले कलियुग चालू आहे, तरी सुद्धा हनुमंताचा वास आपल्यामध्ये आहे. या ठिकाणी आपली कथा चालू आहे, हनुमंतराय या ठिकाणी ऐकतात. म्हणजे एवढं मोठं आयुष्य जे मी देवा मागितलं ते ऐकण्यासाठीच मागितलं असं हनुमंतराय बोलतात. जग उधारा वयाचे आचाट मागणे हनुमंताचे आचाट देणे श्रीरामाचे प्रेम भक्ताचे अति गहन. आणि पहा या ठिकाणी भक्ताचं आणि देवाचं नातं कसं वेगळं असतं. देणारा नाही द्यावं, घेणारा नाही घ्यावं. देवानं सांगितलं माग हनुमंता. देवाला माहित होतं बंगला गाडी बंगले काय नोटा मागणार नाही. हा मागील तर सगळ्या विश्वाच्या कल्याणासाठीच मागेल. देवानं मागाय सांगितलं तर हनुमंताने तसंच त्या ठिकाणी मागितलं. असं देवाचं आणि भक्ताचं या ठिकाणी अतूट असं नातं आहे असं या ठिकाणी नाथबाबा सांगू. हनुमंताच्या प्रेमावेसे राम वळला रे प्रीतेचे स्वय देता वरदानाचे कृपा मानसे आणि वारा. आणि पहा या ठिकाणी हनुमंताच्या प्रेमाचा आवेश प्रभू रामचंद्रानं पाहिला. एवढं प्रेमानं एवढं भक्तीनं या ठिकाणी हनुमंत मागतो म्हणून प्रभू रामरायाला अशी कृपा त्या ठिकाणी झाली. प्रभू रामरायानं कृपेनं त्या ठिकाणी हनुमंताला जे मागितलं तेच त्या ठिकाणी दिलेलं आहे. चित स्नेहाच्या जावेस राम वळला वरदेस आणि गोळ्याते प्रेतेचे काय त्याचे बोलता. आणि पहा प्रभू रामरायाला अतिशय आनंद झाला. कारण म्हणले प्रभू रामरायाचा अवतारच कशासाठी झाला. सगळ्या जगाचा उद्धार करण्यासाठी. राक्षस जरी होते, रावण कुंभकर्ण जरी होते, तरी सुद्धा त्यांचा उद्धारच केला प्रभू रामरायाने. मग या सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी तर देव या ठिकाणी पृथ्वी तलावर अवतार घेतात. आणि ते काम माझं हनुमंतानं केलं. कारण हनुमंतानं सगळ्यांचा उद्धार करण्याचं वरदान माझ्याकडून घेतलं. यामुळं म्हणले प्रभू रामरायाला अतिशय आनंद झालेला आहे. कुरवाळाने अमृताचे प्रेमाचे आते प्रीत बोलत असे रघुपते ऐक मारुते सावाद. आणि या ठिकाणी प्रभू रामरायाला आनंद झालेल्या आनंदाच्या भरामध्ये त्या ठिकाणी हनुमंताला आलिंगन दिलेलं आहे. आपल्या म्हणले अमृतासारखा स्पर्श असणाऱ्या त्या ठिकाणी स्पर्शानं हनुमंतरायाचं त्या ठिकाणी डोक्यावरून हात फिरवला, त्याला कुरवाळलं. आणि हनुमंताला आता प्रभू रामचंद्र काय बोलतात ते ऐकूया. तुआ मागितले वरदान तेथे तुझे रे नाही कारण विश्व उद्धारा कळवळण वरद संपूर्ण मागिता. आणि त्या ठिकाणी प्रभू रामराय हनुमंताला म्हणू लागले, अरे हनुमंत काय मागितलं बा. ह्याच्यात तर म्हणले सगळं जगासाठीच मागितलं, तू तुझ्यासाठी काय, तू स्वतःसाठी तर काही एवढं मागितलंच नाही, सगळं जगासाठीच मागितलं. जगाचा कळवळा तुला आला आणि हे त्या ठिकाणी तू मागणी केली. प्रभू रामराय हनुमंताला बोलतात, हे महाजेरे अवतार कार्य जाणा तुआ संपादिले वायुनंदना कळवाळो रे दिन जना विश्व उद्धरणा तुआ केले. आणि या ठिकाणी हनुमंता तू म्हणले या सगळ्या जगाचा उद्धार करण्याचं कार्य, ज्या कार्यासाठी आलो याची कारणाची, आणि त्या ज्या कारणाला मी आलो तेच म्हणले तू या ठिकाणी कार्य संपादून घेतलं. म्हणजे या ठिकाणी तू मागून घेतलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मन सृजाम्यहम्. ज्या ज्या वेळी या पृथ्वी तलावर म्हणले अधर्माचा वावर जास्त होतो किंवा त्या ठिकाणी म्हणले धर्माचा नाश पावायला सुरुवात होते किंवा अधर्म त्या ठिकाणी माजतो,
तेव्हा तेव्हा म्हणले या पृथ्वी तलावर मला यावं लागतं आणि त्याच ठिकाणी म्हणले या ठिकाणी सर्वांचा उद्धार करण्याचं काम म्हणले तू माझ्याकडून वरदान मागून घेतलं. हनुमंताला प्रभू रामराया बोलू लागले, जयचे रे मागितले वरदानाचे, त्याहून वेसेचे पावचे, वर देवणी हनुमंताचे, करमस्तकाचे ठेविला. आणि या ठिकाणी प्रभू रामरायानं हनुमंताला सांगितलं, म्हणले हनुमंता तू म्हणले जे जे मागितलं त्याच्यापेक्षा कितीतरी म्हणले विशेष रूपानं तुला ते मिळेल. असं म्हणून प्रभू रामरायानं आपला हात म्हणले हनुमंताच्या डोक्यावर ठेवला आणि तथास्तु म्हणून जे वरदान मागितलं ते हनुमंताला दिलं. तुझे नामे काळ कापे काम क्रोध उभाची करपे, तुझ्या नामाचे निदर्पे द्वंद्व निष्पाप स्वय होते. अरे म्हणले हनुमंता माझ्या नामाचा तू महिमा सांगितला, तुझं सुद्धा तेवढंच सामर्थ्य. तुम्ही म्हणले या पृथ्वी तलावर तुझंही म्हणले ज्या व्यक्तीनं नाम घेतलं किंवा तुझ्या नामाचं जरी स्मरण केलं तरी म्हणले काळ सुद्धा लटलट कापल, म्हणले त्या ठिकाणी पापाचा विनाश होईल त्या ठिकाणी, असं एवढं महत्व तुझ्या नामातही राहील. हनुमंताला वरदान. काल काम भव भ्रमा, तुझे नामे होय भस्मा, प्राणी होऊन या निष्काम विश्राम धाम पावते. अरे म्हणले तुझं ज्यानं नामस्मरण केलं किंवा तुझ्या नामाचा ज्यांनी जप केला म्हणले त्याला त्या ठिकाणी विश्राम पावते. त्या ठिकाणी म्हणले काळालाही त्या ठिकाणी तुझ्या नामाच्या समोर येण्याची हिंमत होणार नाही, काळाला सुद्धा दंड देण्यासारखं म्हणलं तुझं सामर्थ्य, तुझा नामाचाही महिमा मोठा आहे. हनुमंतरायाला प्रभू रामचंद्र वरदान देऊ लागले. तुझे निसनात राम कथा, तुझे निसनात अवतारता, तुझे श्रीराम श्रवता, जाण तत्वता मारुते. आणि म्हणले हे हनुमंता ही म्हणले राम कथाच म्हणले कशी अनाथ होती पहिल्यांदा, पण तुझ्यामुळे ही सनात झालेली. या राम अवताराला महत्वच म्हणले तुझ्यामुळे आलेले. या ठिकाणी पूर्ण जे राम कथा आहे किंवा पूर्ण जे रामायण आहे म्हणले याचा एवढा मोठा जो म्हणले काय म्हणतात त्याला एवढं मोठं जे म्हणले सामर्थ्य, या सामर्थ्यामध्ये म्हणले तुझा सिंहाचा वाटा आहे. तुझ्यामुळेच म्हणले माझ्या अवताराला मलाही या ठिकाणी महत्व प्राप्त झालं. हनुमंताला प्रभू रामराया बोलतात, तुझे विख्यात माझे नामा, तुझे विख्यात माझे क्रमान, तुझे सरता श्रीरामा, विश्राम धाम जगाचे. आणि पहा या ठिकाणी म्हणले तुझ्यामुळेच माझं महत्व वाढले. हनुमंतामुळे प्रभू रामरायाची कीर्ती खूप मोठी झाली. म्हणून म्हणले देव सुद्धा भक्ताला मोठेपणा देतात. देवांनाही सांगितलं मी आलो मी सगळं केलं म्हणून, माझं एवढं जे पूर्ण झालं म्हणले कार्य, या कार्यात तुझा सिंहाचा वाटा आहे, तुझ्यामुळे मी हे करू शकलो. प्रभू रामराया हनुमंताचा मोठेपणा त्या ठिकाणी सांगतात. नाहे रवणाने धरून नेले, दोघा बंधूचे विटंबिले, शिरछेदा चिरे उभे केले, सामर्थ्य हरिले रे आमुचे. अरे हनुमंता तुझा मोठेपणा किती सांगू म्हणले. जेव्हा मला आई रावणानं म्हणले पाताळात नेलं, पाताळात नेलं म्हणले मी आणि माझा बंधू लक्ष्मण दोघांची त्यांनी विटंबना केली आणि दोघांचा भग देण्यासाठी म्हणले त्या देवी समोर उभं केलं. हनुमंताला प्रभू रामराया सांगू नामा करोने कृपणा, म्हणते तुमचा हरे बळ्या कोणात, वेगी करा रे त्याचे स्मरण, शिरपतान दान करावया. आणि जेव्हा म्हणले त्या आई रावणानं आम्हाला त्या भग देण्यासाठी दोघा भावांना उभं केलं आणि आम्हाला सांगितलं तुमचा पाठीराखा कोण आहे. शेवटची इच्छा माणसाला फाशी देताना जेलर विचारत असतो तुमची शेवटची इच्छा काय मरण्याच्या अगोदर, आणि ती इच्छा पूर्ण केली जाते.
या ठिकाणी अहिरावण प्रभू रामचंद्राला सांगू लागला, तुमचा पाठीराखा कोण आहे त्याच एकदा स्मरण करा. आणि त्याच्यानंतर म्हणले आता तुमचा इथं भग देण्यात येईल, तुमचं या ठिकाणी शिरछेदन होईल. तेव्हा म्हणले आम्ही काय केलं सांगतो. स्मरण करिता चिरे मारुते तुझे वडी आले यावचे ते येवण आले केले बंद मुक्ते केले शांते रेणीचे चला. आणि या ठिकाणी हनुमंता तुझे किती म्हणले गुण वर्णव, तुझ्या नामात किती ताकद आहे ते तुला सांगू लागलो. जेव्हा म्हणले अहिरावण महिरावणानं आम्हाला खाली नेलं होतं तेव्हा म्हणले त्यांनी सांगितलं तुमचा पाठीराखा कोणी त्याचं स्मरण करा. आम्ही तुझं स्मरण केलं आणि तुझं स्मरण केल्यानंतर तुझी उडी त्या ठिकाणी आली, आम्हाला बंधनातून मुक्त केलं, त्या निशाचराचा नाश केला. अशी तुझी कीर्ती, असं तुझ्या नामाचं सामर्थ्य हनुमंताला प्रभू रामराया. माझ सोडवणी रघुनाथा निवटोनिया राक्षसनाथा सहपरिवार रे लंकानाथा शरणांगता स्थापिले. आणि म्हणले अजून तुझं काय काय गुण वर्णन करू म्हणले त्या लंकानाथाला. म्हणले राजा रावणाला त्या ठिकाणी बंदी खाण्यातून म्हणले सगळे देव सोडवण्याचं कार्य तू केलं. त्या ठिकाणी म्हणले त्याला मारण्यात तुझा मोठा हातभार होता. म्हणले या ठिकाणी तुझं महत्व खूप मोठं आहे, तुझं सामर्थ्य खूप मोठं आहे. हनुमंताला प्रभू रामराया बोलला, सोडवणे रसिता सुंदर कल्पने रसाने दिवे वतरानिया जड करे प्रीती तोरे भेटवे. आणि त्या ठिकाणी म्हणले असणारी बंदिवासात असणारी सीता सुंदरी म्हणले सीता माझी पत्नी हिची म्हणले तू त्या ठिकाणी सोडवणूक केली. सोडवणूक केल्यानंतर म्हणले दिव्यातून त्या ठिकाणी सीतेला तू काढलं. दिव्य सीतेनं घेतल्यानंतर म्हणले माझी आणि सीतेची भेट घडवून आणली. हनुमंता तू प्रभू रामराया हनुमंताला बोलता, आवे ध्यान आले वेगेचे भेटून आले भरताचे आवेशे कोणी आले आमासे रामचरित्रासे संपवेले. आणि या ठिकाणी रामाचं चरित्र वाढवण्याचं काम, याचं चरित्र म्हणले माझं चरित्र विस्तारण्याचं काम हनुमंता तू केलं. त्या ठिकाणी म्हणले सीतेची सोडवणूक केल्यानंतर सर्वांना अयोध्येत घेऊन तू आलास. अयोध्येत आणल्यानंतर भरताची माझी भेट घडवून आणली. या ठिकाणी म्हणले माझा राज्याभिषेक झाला, या ठिकाणी भरताचा राज्याभिषेक झाला. असं सर्व कार्य तू केलं. एवढ्या मोठ्या चरित्रात म्हणले तुझा खूप मोठा वाटा आहे. हनुमंता प्रभू रामराया बोलू लागले, तिथे कायचे माझे वरदान तू प्रतापाते आघात भक्ती प्रतापे आघात बोध प्रमानंद जगाचे. आणि या ठिकाणी म्हणले माझं वरदान काय द्यावं म्हणले तुला. एवढा मोठा म्हणले तुझं महत् कार्य आहे, एवढा मोठी तुझी कीर्ती आहे. तुझ्यामुळं माझ्या नामाचा एवढा मोठेपणा वाढला. माझं राम अवतार म्हणले तुझ्यामुळं एवढा मोठा झाला, एवढी मोठी कीर्ती झाली. आणि मी काय म्हणले तुला वरदान देऊ. प्रभू रामराया हनुमंताला बोलला, तुझे सनात राम कथा तुझे श्रवणे रे उधरे श्रोता तुझे संगे रे नाम पडता उधरे वक्ता तात्काळ. आणि या ठिकाणी म्हणले सगळा सनात राम कथा म्हणले तुझ्यामुळे झाली. भगवान परमात्मा हनुमंताला बोलतात ही सगळी रामकथा तुझ्यामुळं सनात झाली. तुझ्यामुळं श्रोत्याचा त्या ठिकाणी उद्धार होतो, तुझ्यामुळं वक्त्याचा सुद्धा उद्धार होतो आणि तुझ्यामुळंच ही रामकथा सनात आहे. प्रभू रामराया बोलता, श्रोत्या वक्त्याची कथा तुझे भजने रे आदर धरिता निष्काम होण्या तत्वता नित्य मुक्तता तो पावे. आणि या ठिकाणी म्हणले आदरानं किंवा आवडीनं म्हणले या ठिकाणी तुझं जरी नामस्मरण केलं
तरी म्हणले त्यांचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. तुझ्या नामात एवढी मोठी सामर्थ्य, एवढं मोठं महत्व तुझ्या नामाचे, हनुमंताला त्या ठिकाणी वरदान रूपानं प्रभू रामराया सांगू लागले. जाव पृथ्वी वाये सकळ भूते, जीवन जीववी जगाते, वायू चालवे वेसाते, चंद्राकार पासते रे निश्चय गगनी. आणि पहा या ठिकाणी म्हणले तुला वरदान, हनुमंताला वरदान प्रभू रामरायाने दिले. जोपर्यंत या चराचरामध्ये सर्व भूत प्राणी मात्र असतील, या ठिकाणी म्हणले जोपर्यंत हे पाणी सगळ्या जगाची तहान भागवल, सगळ्या जगाला हे पाणी जीवन देईल, जोपर्यंत म्हणले सूर्य आणि चंद्र या पृथ्वी तलावर असतील, तोपर्यंत तुला या ठिकाणी चिरंजीव असं आयुष्य लाभल, असं वरदान प्रभू रामचंद्रानं हनुमंताला दिलं. सो तेरे बैस तारे कुळाचळे, तवरे तुझे रे आवीचे गोळांगुळा, चिरंजीवे माझी आगळा, प्रताप सोजळा रे पै तुझा. आणि तुझा प्रताप एवढा मोठा आहे म्हणले या ठिकाणी या पृथ्वी तलावर जोपर्यंत हे मोठमोठे पर्वत स्थिर आहेत, हे हलणार नाहीत, डुलणार नाहीत, म्हणजे सगळं प्रळय काळ होणार नाही, तोपर्यंत म्हणले या ठिकाणी तुझं वास्तव्य राहील आणि सदा म्हणले चिरंजीव राशील. आणि सगळ्या चिरंजीवामध्ये आता चिरंजीव विभीषण आहेत, हनुमंत आहेत, पुन्हा कोण आहे बाबा, अश्वत्थामा आहे. असं जे चिरंजीव आहेत, या चिरंजीवातून वेगळा चिरंजीव विशेष रूपानं म्हणले चिरंजीव तू राशील हनुमंता. प्रभू रामरायाचं वरदान द्या. त्रुटी लवनिमेच पळात, घटिका मुहूर्त काळात, श्रीराम भजने अंच चळात, लोक सकाळ उधरसे. आणि या ठिकाणी म्हणले सगळ्यात कमी कालावधी म्हणजे सूक्ष्म असा काळ असतो तो लव. आपण म्हणतो पापणी लवेपर्यंत काम झालं पाहिजे, इतका कमी काळ सूक्ष्म असतो. मग लव झाल्यानंतर त्या ठिकाणी मग पुढचे काय म्हणले घटिका असती. घटिका असती 24 मिनिटाची. त्यानंतर म्हणले पुन्हा 2 घटिका असतात, त्या म्हणले 48, म्हणजे त्याला मुहूर्त म्हणतात. 2 घटिका म्हणजे एक मुहूर्त, त्याला 48 मिनिटं. मग त्याच्यानंतर दिवस, महिने, वर्ष असे म्हणले अनंत काळ म्हणले जेवढे दिवस असतील तेवढे दिवस म्हणले तुझ्याकडून तुझ्या नामामुळे सगळ्या जगाचा उद्धार होईल, असं वरदान हनुमंताला प्रभू राम. तुझे स्मरणे रे मारुते, भय भेता रे प्रताप शक्ते, आविरक्ता विरक्ते, वयनेचे ते श्रवता. आणि असं वरदान प्रभू रामरायाने हनुमंताला दिलं. म्हणले तुझ्या नामापुढं म्हणले असं कशाचीच हिंमत सुद्धा होणार नाही. तुम्ही बघा आजही महाराज जादू